आरती स्वामी निरंजन रघुनाथा, आरती स्वामी निरंजन रघुनाथा। दुःखाला ओळखून घेऊन जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखून घेऊन जे येत वेश सौख्याचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा। हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूना अनन्य जे शरण, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूना अनन्य जे शरण, स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सही करू नमन, स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सही करू नमन। स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ। उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी। उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका। आले आहे विघ्नकारी, आले आहे विघ्नकारी, काळ टपला तुम्हावरी, काळ टपला तुम्हावरी। नित्य करीत आहे चोरी, नित्य करीत आहे चोरी, आयुष्याची तुझ्या, आयुष्याची तुझ्या, आयुष्याची तुझ्या, आयुष्याची तुझ्या, आयुष्याची तुझ्या। सरला 84 तम, सरला 84 तम, नरतनु आली अनुक्रम, नरतनु आली अनुक्रम। हिचा मानून संभ्रम, हिचा मानून संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडा रे, ज्ञानदृष्टी उघडा रे, ज्ञानदृष्टी उघडा रे, ज्ञानदृष्टी उघडा रे, ज्ञानदृष्टी उघडा रे। सद्गुरु वचनाचा उदय, सद्गुरु वचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, प्रकाश झाला भानुदय। जागे भारे मनोमय, जागे भारे मनोमय, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले। वाचे घ्या रे राम नाम, वाचे घ्या रे राम नाम, निरंजन सांगे उत्तम, निरंजन सांगे उत्तम। तुमचा हरेल भवभ्रम,
तुमचा हरेर भवभ्रम निर्भय व्हाल अंतरी 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 उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी स्वामींच्या संकीर्तनाचा हा 9वा भाग आपण बघतो होतो. मुलांचं आणि विद्यार्थ्यांचं एक शिबिर होतं. त्यात नेहमीप्रमाणे तयारीसाठी आधीचे आपले श्रम झाले तसं मुलांना बरोबर येताना सांगितलेलं होतं. पॅड आणा, पाटी आणा, पुस्तक आणा, पेन आणा, काय काय वस्तू त्यांना ज्या लागणाऱ्या असतील त्या, दप्तरं, सर्व प्रकारच्या वयाच्या मुलांचं ते असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घेऊन मुलं आलेली होती. तेव्हा सहज त्यांना सुरुवातीला विचारलं की तुम्ही सगळी तशी विचार करणारी मुलं आहात, तेव्हा क्षणभर विचार करून सांगा की आत्ता तुमच्याजवळ वेगवेगळ्या वस्तू आहेत, अगदी पेनपाटीपासून सर्व, त्या एकमेकापेक्षा कमी जास्त मूल्यवान आहेत, तुम्हाला त्याची किंमत कळते. त्यातली सर्वात जास्त मूल्यवान वस्तू तुमच्या दृष्टीनं कोणती आहे? विद्यार्थी आहात, अगदी दागदागिने नसतील, पैसे नसतील, असंही असेल, पण जे काही आहे त्याच्यातलं प्रत्येकानं त्याच्याकडची सर्वात जास्त मूल्यवान वस्तू सांगावी. आणि जरी ती वस्तू लहान असली, इतरांना कसं वाटेल असं वाटलं तरी तसं काही मानू नका, जे तुम्हाला मूल्यवान वाटतं ते सांगा. ते उत्तर एक यायला लागले. पेन असतात वेगळे, भारी पेन असतात, 100-100 रुपयाची पेनंसुद्धा असतात. तर पेन भारी आहे, कोणाचं ॲक्रेलिक पॅड्स भारी आहेत, कोणाच्या खिशात पैसे होते, या सगळ्यात पैसे जास्त मोठे आहेत. जरा जी मोठी मुलं होती त्यांनी जरी स्विच ऑफ केलेले असले तरी त्यांच्याकडे हँडसेट होते, असतात आजही. तर तेव्हा माझा हँडसेट भारी आहे सगळ्यात. ते म्हणले हे उत्तर चुकत आहेत, आणखीन विचार करून सांग. ते म्हणले आम्ही आमच्या इथल्या वस्तू सांगू की घरच्या आमच्या ज्या वस्तू आहेत त्यांचा विचार करून सांगू? घरी बंधून आलेले आठवणार ना हँडसेट आपले थोडक्यात. तेव्हा आणखीन काय आहे का? नाही म्हटलं इथल्या आहे त्याच्यातलंच सांगा. त्याच्या पुढे काही विचार चाले ना. तरी म्हटलं तुम्ही विचार करून ठरवा की तुम्ही स्वतः ही तुमच्याकडची सर्वात मोठी मूल्यवान वस्तू आहे, आपल्याकडे मूल्यवान वस्तू नाही. आता हे उत्तर समजा हे प्रश्न मोठ्यानं विचारले तर हेच येईल असं सांगणं कठीण आहे. मी मुलांचं मुद्दाम म्हटलंय, पण ती म्हणली कशी? बरोबर, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांच्या पद्धतीनं ते विचार करतायत, त्यांना पार्श्वभूमी नसेल, सगळं गृहीत धरू. मी म्हटलं हा फळा समोर ठेवला आहे, त्याच्यावरचं तुम्ही वाचता असतो, ते डोळ्यांनी वाचता, तुमच्याकडे डोळे आहेत, त्यामुळं ती वस्तू अत्यंत मूल्यवान आहे तुमच्याकडे. आज तुमच्याकडे पाटी पेन्सिल असू द्या, त्याच्यापेक्षा त्याचं मूल्य जास्त आहे. त्यातली कुठली पाटी किंवा पेन्सिल हे वाचू शकत नाही, तुमचे डोळे वाचू शकतात, त्याचे डोळे मूल्यवान आहेत. तुम्ही आत्ता जे बोलतो आहे ते ऐकता आहात, त्याला तुम्ही प्रतिसाद देत आहात, त्याच्यावर विचार करता आहात, सगळं चालू आहे. तेव्हा ऐकता आहात, ऐकू येत आहे, कान आहेत, मूल्यवान आहेत. हॉलमध्ये तुम्ही तुमच्या पायाने येऊन बसलेले आहात, पाय मूल्यवान आहेत आहेत. कसं विचार करत जाईल तसं सोपं होत जातं म्हटलं तर. पण या सगळ्यावर तुम्ही विचार करत आहात, यातलं अधिक मूल्यवान काय, अधिक काय आहे असंही तुम्हाला विचार करायला सांगितलं. तो विचार कोण करतो आहे? तो मेंदू आहे, तो विचार करतो आहे, तो मूल्यवान आहे. तेव्हा आता मग त्याने सांगितलं की आमच्या जवळची सर्वात महत्त्वाची मूल्यवान वस्तू काय असेल तर आम्ही स्वतः आहोत. कबूल आहे, हे सगळ्याचं मिळून जे काय आम्ही झालेले आहोत ते आम्ही
मूल्यवान आहोत सर्वात. आमच्याकडे काही असो, पाटी पेन्सिल पुस्तक काय ते आता या सगळ्या पुढे त्यातलं काहीच नाही. आता या वेळेला नेमकं हॉलच्या दाराशी एक कुत्रं शेपूट हलवीत उभं होतं. विचारलं की तिथे त्याला पाय आहेत, आहेत, कान आहेत, आहेत, डोळे आहेत, आहेत. ठीक आहे, आता तुम्ही जे सगळं सांगितलं की हे आहे ते नाही, हे मूल्यवान आहे ते नाही, हे कमी आहे जास्त आहे, यातलं त्याला काही विचारलं तर ते सांगू शकेल? नाही. का सांगू शकत नाही? तर त्याच्याजवळ वाचा नाही, त्याच्याजवळ विचाराची शक्ती नाही, अनेक गोष्टी नाहीत. आपण जे आत्तापर्यंत एवढे 5 मिनिटात जे शिकलो त्यातलं ते किती शिकलं ते तिथेच आहे. ते किती शिकलं असेल असं जर विचार केला तर तेही नाही, कारण आपली भाषा त्याच्याकडे नाही. आपली आता भाषा एकमेकांची आहे, तिथे ती वर्गात होती म्हणून ते शक्य झालं की मी काय म्हणतोय ते तुम्ही समजून घेतात, तुम्ही त्याच्यावर होय नाही प्रतिसाद देतात, तो मला समजून येतोय, कारण भाषा आहे. क्षणभर मी एक वाक्य वापरतो, म्हटलं की आपण सगळे समंजस आहोत, आपल्या सगळ्यांना खूप कळतं. आता हे सगळं म्हटल्यावर तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं, ठीक आहे. क्षणभर तिकडे वळून बघा, हॉलच्या झाडातल्या कुत्र्याकडे. ते जसं शेपूट हलवीत आधी होतं तसंच ही वाक्य ऐकल्यानंतर ते शेपूट हलवतो. काय फरक पडला काय? बरं, आपण आता म्हटलं दुसरं वाक्य उच्चारून बघू की आपण अगदी सगळे असमंजस आहोत, अगदी मूर्ख आहोत, आपल्याला काय हे कळत नाही. एकदा परत तिकडे बघा, ते शेपूट तसं झालं, फरक नाही. तेव्हा या भाषेचा जो अर्थ तुम्हाला कळला आणि त्यातून तुमचा जो प्रतिसाद आला, दुसऱ्या वाक्यांचा जो अर्थ कळला त्यातून जो प्रतिसाद आला, तो त्या भाषेपेक्षाही तो अर्थ मूल्यवान आहे, तो तुमच्याकडे आहे, त्याच्याकडे यातलं काहीच नाही. आता एक क्षणभर काम करा, माझ्यासमोर ब्रेडचे 4 तुकडे ठेवले, पुढच्या मुलाला सांगितलं त्यांनी जा तुकडे टाक. ते तुकडे घेऊन ते मूल आल्याबरोबर ते कुत्रं तिथून पुढं झडप घातली त्याने आणि पकडून निघून गेलं. इतका वेळ ते उभं होतं. म्हणलं इतका वेळ ते उभं आहे, ब्रेडचा तुकडा पडल्याबरोबर ते पसार झालं. आत्ता आपण जे इतका वेळ 5-7 मिनटं काय बोललो, काही शिक्षण घेतलं, काही विचार केला, काही मूल्य अमकं तमकं वगैरे बघितलं, याच्यासाठी ते उभं होतं असं तुम्हाला वाटतं का? नाही. ते बरोबर जरी उभं असलेलं आहे असं दिसत असलं तरी सुद्धा ते त्यासाठी उभं नव्हतं. त्याला भुकेला त्याला ब्रेड हवा मिळाल्याबरोबर ते पसार झाला. तुमच्या त्या वर्गाशी, शिबिराशी, काशाशी त्याला काही कर्तव्य नाही. पण या क्षणी तुम्ही मात्र जे विचार करत होता पहिल्यांदा सुरुवातीला बसल्या बसल्या, त्याच्यात आता काहीतरी जागे झाल्यासारखे झाले सगळे. त्यामुळे पुन्हा पुढे सरकून बसले. आणखीन पुढं काय आता, हे ठीक आहे इथपर्यंत आलो, आता काहीतरी असणार पुढे, घ्या विद्यार्थी एवढं मांडले विद्यार्थी त्याच्यापुढे काहीतरी असेल. तर तुम्हीच सरकून बसलेले आहात पुढे, त्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, तुम्ही मात्र सरकून बसला. तेव्हा नुसतेच तुमचे डोळे, कान, पाय हे मूल्यवान नाहीत. मेंदू, विचार, मगाशी तिथपर्यंत गेलो होतो आपण, ते मूल्यवान आहे. त्यापेक्षा जास्त मूल्यवान आहे हे खरं, तेही मूल्यवान नाही. मुळात तुम्ही आम्ही माणसं आहोत हे सगळ्यात मोठं मूल्यवान आहे. तर खरं कारण का, तर तुमच्या ठिकाणी नुसतं एवढंच नाही आहे, आपल्याजवळ काय आहे हे जाणण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. आणखी अजून काय असू शकेल जे काही आजवर कधीही दिसलं नाही. वय 10 असेल, 5 असेल, 20 असेल, 25 वर्षापर्यंत, बरं इतकी वर्ष असतील, यात कधीही जे आजवर दिसलेलं नाही ते सुद्धा हुडकण्याची तीव्र इच्छा आणि कुवत आत्ता या क्षणी तुमच्याकडे आहे. जिज्ञासा आहे, समजून घ्यायची ते. तर आपण सर्वजण इथे जे जिज्ञासू आहोत ते डोळे, पाय, कान, हात, काय जे आपण मगाशी म्हटलं, त्या सगळ्यापेक्षा आता जिज्ञासेला मूल्य जास्त आलं सगळ्यात. कारण जाणून घ्यायचं आहे ते तुमच्याकडे आहे.
त्याच्या ह्याच्या साह्याने तुम्ही ते जाणून घेता, हे बरोबर. पण जे जाणून घ्यायचं आहे ती जी इच्छा आहे ती या सगळ्यापेक्षा प्रबळ आणि मोठी आहे. तेव्हा काय अधिक मूल्यवान आहे त्यात सुद्धा काय अधिक मूल्यवान आहे त्यात सुद्धा अधिक काय मूल्यवान आहे असं आता कळत चाललेलं आहे. तेव्हा त्याला आपण माणूस पण म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण ते जे काय आत आहे ज्याला आपण सर्वसाधारण जिज्ञासा म्हटलं ते मूल्यवान आहे. समजा एक क्षणभर अशी कल्पना करू की घरातल्या एखाद्या मुलाला पायाचे काही दोष असेल किंवा काही डोळ्याचा दोष असेल, पण त्याच्या जागी ही जिज्ञासा असू शकते की जी सर्वात मूल्यवान आहे, तर तो आपल्या बरोबरीनं मूल्यवान आहे. म्हणजे मनुष्य म्हणून तो आपल्या बरोबरीनं मूल्यवान आहे. कारण सर्वात मूल्यवान वस्तू जी जिज्ञासा ती त्याच्याकडे आहे, समजून घेण्याची इच्छा आहे ती त्याच्याकडे आहे. हे जे काही आपण आता बघितलं यातून काय तथ्य निघाली, काय कळू शकतात ते एक 4-7 आपण इथं शोधू शकू की अजूनही काय मूल्यवान असू शकेल, काय सापडू शकतं. आपण तर त्या जिज्ञासेपर्यंत पोहोचलो. जिज्ञासेने काय सापडेल, जिज्ञासा तर ठीक आहे, त्याच्याही पेक्षा अजून काहीतरी मूल्यवान असणार आहे. कारण जिज्ञासेने जे शोधू ते जिज्ञासेपेक्षा जास्त मूल्यवान असणार हे तर नक्की. मग आता त्याला तुम्ही काही म्हणा, भगवंत म्हणा, समाधान म्हणा, अखंड समाधान म्हणा, शांती म्हणा, क्षमा म्हणा, काही म्हणा, सत्य म्हणा, मूल्य म्हणा, तर तुम्ही ती शोधली तर ती मिळतील. आपल्याकडे आहेत हे कळेल. ठीक आहे, कुठून बाहेरून मिळणारच नाही, तुमच्याकडे ती आहेतच. हे थोडंच बाहेरून आणली, जिज्ञासा थोडी बाहेरून कुठून आणली होती, तुमच्याकडेच होती, फक्त कुणीतरी दर्शवली, दाखवली, लक्षात आली, एवढंच. तर हे कळू शकेल. पर्यायानं ह्याच्याच बरोबर हाही विचार करा क्षणभर की मगाशी जेव्हा एक ब्रेडचा तुकडा आपण नेऊन टाकला, तो मिळाल्याबरोबर कुत्रं पळून गेलं. ते खाऊन आता तुम्ही बघा खिडकीतून, ते त्याचं पोट भरलेलं आहे. ते आता झाडाखाली मातीत निवांत पडलेले आहे. आता इथं जे पुढे चालू आहे जिज्ञासा आणि त्याच्या पुढे इथपर्यंत आपण गेलो आता 1-10 मिनिटात, त्याचं त्याला काही मूल्य आहे का? त्याच्या दृष्टीने काही मूल्य आहे का? तर इसापच्या किंवा जिब्रानच्या भाषेत सांगायचं झालं तर तो काय म्हणेल? तो म्हणेल आत काहीतरी निरर्थक बडबड झालेली आहे. हॉलमध्ये काहीतरी निरर्थक बडबड चालली होती, पण मध्येच एकदम काहीतरी खरं महत्वाचं आणि मुद्द्याचं आलं. भेड. जिब्रानच्याही ह्या कथा आहेत त्या अशा पद्धतीने मांडलेल्या असतात. तर मध्येच एकदम मुद्द्याचं आलं, काहीतरी निरर्थक बोलत होते, पण बोलता बोलता मध्येच एकदम मुद्द्याचं आणि महत्वाचं बोलले, एकदम भेड. तो तिला या माणसांना काहीतरी थोडं शहाणपण सुचतं. ते काय विचार करते आपण ते मी बरोबर कसं पटकन पकडलं. सगळे थोडे थोडे विचार आहेत, पण थोडे थोडे ते मी कसं पटकन पकडलं. पण ती मूर्ख तशीच राहिली, भेट टाकून मोकळी झाली. मी कसं पटकन पकडून मोकळा झालो. इकडा सोन्यासारखा ब्रेडचा तुकडा टाकला आणि ती माणुसकीन मूल्यन काहीतरी बडबडत आत बसलेली आहे. ती अजून बडबडत आहे. मी बघा असं फोटोग्राफ करून कसं निवांत पडलंय. ही कधी शहाणी व्हायची कोणाटो. आता तुम्ही त्याला काय म्हणाल? ठीक आहे, आता आपण मोठ्यांच्या पातळीवर येऊ. आपण त्याला काय म्हणू आपण आता? ठीक आहे, हे दुसरं तथ्य. तिसरं बघू की कुत्रं, मांजर, बैल काय जे असेल ते, तर त्याला हे कुठं आणि कसं कळू शकेल की आपण हे जे काय चाललंय आपलं ते. चौथं क्षणभर आपल्याला विचार करण्यासाठी आपण घेऊ की असाच ब्रेडचा तुकडा किंवा तुकडे कुणी माणसाने, कुठल्या कंपनीने टाकले की माणसासारखी दिसणारी माणसं, असं मी म्हणतो, माणसासारख्या दिसणारी माणसं सुद्धा खाऊन घरी सुस्त पडतात की नाही माणसं. ही परिस्थिती भयानक असते. ज्यावेळेला एखादी कथा येते त्यावेळेला ती फार जिब्रानसारखी असते, त्यावेळेला ती एकदम पुढे काहीतरी ठेवलेलं असतं एकदम मोठं. त्याच्यापेक्षा जास्त चविष्ट कुणी काही ब्रेड
किंवा जास्त तुकडे टाकले समजा तर ते इकडून तिकडे पळतात. हायर पॅकेज चालेल म्हटलं तर तिकडे पळतात. मग त्यासाठी स्वास्थ्य गेलं तरी चालेल, अपमान झाला तरी चालेल, घरादारापासून दूर चालेल, एकटं ठेवलं तरी चालेल. मग ते कोण? हे जे ब्रेडसाठी पळाले ते कोण? ते ब्रेडसाठी पळाले ते कोण? आपण काय म्हणतो? तेव्हा माणसाला तर ब्रेड बटर ह्याच्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे ब्रेड बटर त्यापेक्षा जास्त चविष्ट सर्वात पैसा तिथं. आणि ते ह्याच्यावर लावतात ना वरती काहीतरी ते मसाले वगैरे, तर तसं जे काही वर लावतात आयसिंग वगैरे करतात. त्यात आपल्याला कळत नाही जास्त त्यातलं काही, पण असं काहीतरी करतात. तर तसं केलं तर ते सर्वात आणखीन जास्त चविष्ट. ह्याच्यापेक्षा तर तिकडे पडेल, अधिक आयसिंग असेल तर तिकडे पडेल. तेव्हा अशा घरात किंवा माणसात पुनर्जन्माचा प्रकाश कसा पडणार? आपल्याकडे जे आपल्या समोर अभंग आहे, गेल्या वेळेला सुरुवात करून ठेवली होती. बहुजन्माचे सुकृत फळले, सापडला देह केव्हा रे. तर त्याचं काय मूल्य आपल्याला कधी कसं लक्षात येईल? हे सगळं ज्या वेळेला असं बघू, तिथे काय तम आहे. आत्ता आपण जी उपाळी म्हटली त्यामध्ये तम संपला 84चा तम. तो तम संपला तेव्हा हे प्राप्त झालेलं आहे. तेव्हा मनुष्याच्या शिवाय मनुष्येतर अशा ज्या योनी आहेत त्यामध्ये हा समजुतीचा अंधार म्हणजे तम आहे. हे समजुतीचा अंधार असलेला म्हणजे जो तम, तो फक्त एकाच योनीत प्रकाश पडण्याची शक्यता आहे. म्हणून तिचं एवढं महत्त्व त्यांनी गायलेलं आहे. आपल्याला तेच सर्वार्थाने लक्षात येत नाही. म्हणतो पण सर्वार्थाने लक्षात येत नाही. म्हणून तिकडून एकदा पाहावं म्हणजे लक्षात येतं की तिकडे काय तम आहे आणि इकडे प्रकाश काय आहे. सरला 84चा तम, सरला 84चा तम, नरतनु आली अनुक्रम, नरतनु आली अनुक्रम, हिचा मानोनी संभ्रम, हिचा मानोनी संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे. उठा लवकरी, उठा रे लवकरी, उठा उठा. आपल्या ठिकाणी देवत्वाचा प्रकाश पडू शकतो. दिवसाची सुरुवात जशी तांबडं फुटून होते तशी मनुष्याच्या देहाची प्राप्ती झाली. पण आपण देव होऊ शकणारे माणूस आहोत ही जी जाणीव आहे आणि त्यासाठी जन्माला आलो आहोत याची जी जाणीव आहे ते खरं तांबडं फुटणं आहे देहातलं. ते क्वचित फुटतं. आपण पाहतो हजारो लाखो लोक आहेत, पण ह्या जाणीवेचा प्रकाश किंवा असं तांबडं फुटलेलं आपल्याला किती ठिकाणी दिसेल. मग पुढची सुरुवात आहे उठा उठा रे लवकरे. मग ती होऊ शकेल सत्वर या रे शुद्धीवरी. पण हे पहिलं तांबडं फुटलं पाहिजे. तेव्हा आपल्याला वाटतं ब्राह्मण क्षणभर आज थोडासाच विचार करायचा आहे म्हणून जास्त मुद्दे नाही देत, पण आपण माणूस आहोत. तर नुसत्या खाण्यापिण्यावर किंवा करमणुकीवर किंवा चैनीवर तृप्त होऊन झोपणारे पशु नाही याची जाणीव म्हणजे ज्ञानदृष्टी उघडणं. ही जी जाणीव आहे की अरे ते सुद्धा असे तृप्ती पडतातच तृप्त होऊन, तर तसं माझं नाही. ही ज्ञानदृष्टी उघडली की दिसायला लागतं. हे फरक आहे. या तशू नव्हे याची जाणीव होणं म्हणजे ज्ञानदृष्टी उघडणं आहे. हिचा मानोनी संभ्रम. आपण खरोखर जर ती वस्तू ओळखली तर तिचा आदर करता येतो.
आदर करायला वस्तूची ओळख लागते, जाणीव लागते, तर तिचा आदर होतो. माणसात जसं ती धातू ओळखला तर त्याचा योग्य तो मूल्य किंवा आदर करता येतो. सोनं आहे का, काय आहे का, चांदी आहे का, गिलीट आहे का, काय आहे हे कळायला ती वस्तूचं ओळख लागते. तशी ह्या वस्तूची ओळख लागते. संभ्रम म्हणजे आदर. सरला 84 तम, सरला 84 तम, नरतनु आली अनुक्रम, नरतनु आली अनुक्रम, हिचा मानो मी संभ्रम, हिचा मानो मी संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे. नवकरी उठा उठा रे, नवकरी उठा उठा रे, नवकरी. निसर्गदत्त जे म्हणायचे त्याचे स्मरण करून देतो की आपण मनुष्य आहोत याच्याबद्दल जी दक्षता लागते माणसाला, ती दक्षता नसणं किंवा मनुष्य म्हणून आपण काय होऊ शकतो याची दक्षता नसणं, सावधानता नसणं त्याची, हे पशुत्वच आहे. म्हणजे हे बालिशपणा आहे त्यांच्या दृष्टीने. त्यांचा शब्द वापरायचा म्हणजे बालिशपणा आहे, हे अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता अगदी मुलांचं जे पहिलं उदाहरण सांगितलं त्या उदाहरणाने आपण विचार केला तर क्षणभर त्यांना एक जाग आली की अरे हे नव्हे, माझं पेन महत्त्वाचं नव्हे, त्याच्यापेक्षा जास्त काय पाटी, त्याच्यापेक्षा जास्त काय पॅड, त्याच्यापेक्षा जास्त काय काय ते मोबाईल, काय हँडसेट, काय असं करत करत शेवटी ती तिथपर्यंत आलेली आहेत. हा जो त्यांना काय प्रश्नांच्या उत्तराच्या रूपाने म्हणा, विचार करण्याच्या रूपाने, अनुभवाच्या रूपाने, प्रत्यक्ष घडलेल्या घटनांच्या रूपाने हे जो प्रकाश पडलेला आहे तो साध्या भाषेमध्ये सद्गुरू वचनाचा उदय त्यांच्या बाबतीत तेवढ्या पातळीवर झाला. शिक्षकाच्या बाबतीत शिक्षकाच्या पातळीवर होतो, पण मोठ्यांच्या पातळीवर ज्या वेळेला तो खऱ्या अर्थाने होईल त्यांना जो प्रकाश झाला, भानोदय, तो जो आहे तो सद्गुरू वचनाचा उदय. ही साधी 4 वचनं पोचल्याबरोबर डोकं विचार करायला लागलं की अरे यात काय फरक आहे, काय आहे, हे मूल्य कुठलं, याचं याच्यापेक्षा जास्त मूल्य, त्याच्यापेक्षा जास्त मूल्य, याचं करत माझ्याकडे जिज्ञासा आहे तिचं मूल्य सगळ्यात मोठं आहे, त्यांनी जे मिळवीन त्याचं त्याच्यापेक्षा मोठं आहे. तर असं जर समजा जर शोधत चालला मनुष्य तर त्याच्या एक जीवन समजा खुली आहे आपली स्वतःची, ते अरे वा अरे मनोमय ते आहे ना त्याच्यातलं मगाच्या ह्याच्यात, तर ते तसं आपल्या समजा एक अशी खोली आहे, तर खोलीत थोडासा एक तिरीप आली, एखाद्या कवडासा आला तर दिसायला लागतं, तर सगळी खोली प्रकाशमान झाली तर काय होईल असा जो आपण क्षणभर विचार केला तर जीवनाच्या सगळ्या अंगावर त्याचा प्रकाश पडेल आणि मग ती खोली उजळून निघेल. यात थोडासा जाता जाता परत एकदा आठवण करतो की आज आपल्याला जी जीवन पद्धती आणली जाते, गाजली जाते, जाहिराताच्या रूपाने येते, जगून दाखवत आहेत लोक, तर तिच्यातला एक धोका आपण लक्षात ठेवा, विचार तरी करायला हरकत नाही की ती माणूस बनून नरदेह लाभून सुद्धा आपल्याला ब्रेड बटर करमणूकवाल्या पशुत्वाकडे खेचत नेतीये. हे आपण क्षणभर विचार करा, मगाचीच उदाहरणं परत क्षणभर उलटी विचार करून पाहिलं तर ते आपल्याला तिकडे खेचत निघालेले आहेत. आता मी यात करमणुकीचा सुद्धा मुद्दाम उल्लेख केला, विचारपूर्वक केला, आपल्याला पटला तर घ्या, पण पशु आहे आणि माणूस आहे तर पशुला करमणूक नाही असं आपण समजायचं काही कारण नाही. आपण माणसं आहोत, आपल्याकडे अधिक बुद्धिमत्ता आहे, म्हणून त्या बुद्धिमत्तेने आपण अधिक मोठी साधनं आणि अधिक कॉम्प्लिकेटेड, अधिक किचकट स्वरूपाच्या करमणुकी आणलेल्या आहेत खाली, किंवा आणखीन सुद्धा आणू. तेव्हा ती मोठी आहे पण ती माणूस म्हणून ती शक्यता आहे, म्हणून ते आपण करत गेलेलो. पण त्याची दिशा काय आहे? त्याची दिशा इकडे आहे, जी खाण्यापिण्याची दिशा आहे तीच या करमणुकीची दिशा आहे आणि ती पशुत्वाची दिशा आहे. आपण असं मानायचं कारण नाही, म्हणून मी मुद्दाम उदाहरण म्हणून सांगतो. आपण बघितलं असेल तो कुत्रं सुद्धा आपली शेपूट पकडत गोल फिरत असतो, आपण बघितलं असेल तर आपल्याला कल्पना असेल.
ती त्याची करमणूक आहे, त्याला ते कळतं नंतरही सापडत नाही. फिरत असतो खरं. मांजरं फिरतात, कुत्री फिरतात, आपण पाहायला असेल. पशु फिरलेले पाहिले की आपल्या लक्षात येतं की अरे ही चालली आहे करमणूक. ते कसे कळत असतात ते आपण पाहायला असेल तर त्याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल की त्यांची ती आपलीच करमणूक करून घेतात. मांजरं अनेकदा आपण पाहायला असेल, होती आमच्याकडे घरी म्हणून माहिती आहे की सावलीशी खेळत बसलेली असतात मांजरं पाहिजे. आता त्यांची कुवत जेवढी आहे तेवढी त्यांची करमणूक आहे. आमची जेवढी कुवत आहे तेवढी आमची करमणूक आहे. ते आता आमचं कॉम्प्लिकेटेड आहे. नेट आहे, कॅम आहे, टी व्ही आहे, कम्प्युटर गेम आहेत. अरे म्हणजे मोठं झालं का काही? ते अजिबात नाही. ते जे सावलीशी खेळत आहेत त्याऐवजी आम्ही या पडद्यावरच्या सावल्यांशी खेळतो आहोत. याविषयी काही नाही. आम्ही जरा ॲडव्हान्स आहोत दिलेलं, त्याचा वापर तिकडे केला म्हणून तो तसं झालं. यापेक्षा काही वेगळं झालं नाही. हे आम्ही तेच केलेलं आहे. ती सावली आहे. आपण तिथे माणसं ते कॉम्प्युटरवर पत्ते खेळत बसलेले नसतात, आपली शेपूट पकडायची, दुसरं काय पत्ते लावत बसलेले सगळं. सॉरी, किती महत्त्वाची कामं जगामध्ये पडली. स्वतःला ओळखणं, अरे बाबा प्रचंड काम आहे. केवढी उपासनाची गरज आहे, केवढ्या कुठली शिखरं गाठायची आहेत माणूस म्हणून त्याला, आणि तो त्या लावत बसलेला आहे बिचारा. बुद्धिबळ 0 लेवल म्हणजे जिंकतो. आपले सावलीशी खेळायचं आहे, दुसरं काय नाही. त्याची बौद्धिक विकास व्हायला खूप साधनं आणि हे ठेवलेलं आहे. तर्कश बुद्धी विकसित होते असं म्हणतात ना, मग ती त्याच्यासाठी किती साधनं आणि किती चिंतन आणि किती करून ठेवलेलं आहे काम. तर हे सगळं श्रेष्ठ आहे असं नव्हे. हे माणसाला पशुकरणाकडे चाललेलं आहे सगळं. तर ते आपण ओळखलं तरी आपल्याला कळेल. मग इथं जे म्हटलेलं आहे यांचा जो अभंग आहे की धन्या नरदेहा आलो, तो कळायला हे सगळं कळायला लागतं की ज्या वेळेला मी आत्ता काय जगतो आहे, मला कुठे नेलं जातं आहे आणि मी काय जगायला हवं आणि मला काय शक्य आहे. त्यांचं म्हणणं निज ठेवा ठाई पडाला. ठाई पडाला हा जुना वाक्प्रचार आहे. याच्यात बरेच जुने शब्द आहेत, ह्या दुसऱ्या पुढच्या अभंगामध्ये आहेत. तर निज ठेवा ठाई पडाला असं म्हटलंय. धन्य आजार देहा आलो, म्हणजे गेल्या वेळा म्हटलं तर आपण सुरुवात केली होती. तर निजे ठेवा ठाई पडला म्हणजे माझ्या स्वरूपाची मला ओळख झाली. मला ते आय डिस्कवर्ड, मी निर्माण नाही केलेलं आहेच, पण मला ते दिसलं, त्याच्यावर प्रकाश पडला. इट केम टू लाईट. ते ठाई पडणं आहे त्या काळातलं. तर तेव्हा ठाई पडणं जुना शब्द आहे, पण आपल्याला कळू शकतो. तेव्हा आत्मस्वरूपावर प्रकाश पडण्याची क्षमता असलेल्या योनीमध्ये आपण आहोत. त्याच्यात शेवटी म्हणलेलं आहे की देवाची जी माया आहे ती नामरूपात्मक आहे आणि ती मी ओळखली. एवढी क्षमता आहे की हे सगळं नामरूपात्मक आहे आणि ते मी ओळखू शकतो. हे ज्याला जाणण्याची क्षमता आहे त्याची क्षमतेची काय आपण हे कराल, तारीफ कराल की ज्याच्यासाठी आपण आलेले आहोत. नाम आणि रूप याशिवाय जगामध्ये काय आहे सारांश मला सांगा. सगळ्याचा सारांश शेवटी नामरूपात्मक आहे आणि शेवटी रूप जातं, नाम राहतं आणि शेवटी नाम जातं आणि मनुष्य एक रूप होतो. असे जो क्रम आहे, ह्या क्रमामध्ये इतकी झेप घेण्याची क्षमता आहे. तो पत्ते लावत बसलेला आहे. आता मला काय सांगणार, काय करून ठेवलं आपलं बघा. म्हणजे याची आपल्याला कल्पना येईल. लावाय आपल्यालाही वेळ असेल, ठीक आहे, आपल्यालाही निजरूप वगैरे सगळं कळलेलं आहे, तरीसुद्धा वेळ शिल्लक आहे. घालवावं काय आता मित्रिक म्हणून आता आपलं घालवा. पण लक्षात ठेवा की काय आहे त्याचं स्वरूप काय आहे. ही मनुष्य ॲडव्हान्स आहे म्हणून त्यांना थोडीशी ॲडव्हान्स करमणूक काढली. यापेक्षा काय त्यात नाही. एवढं जर लक्षात आलं तरी आपल्या लक्षात खूप आलं. तेव्हा आत्मस्वरूपावर प्रकाश टाकण्याची क्षमता असलेल्या माणसाची आहे ती कळायला हा अभंग आहे. धन्य या नरदेहालो, कृपा केली देवारे. धन्य या नरदेहालो, कृपा केली देवारे. धन्य या नरदेहालो, कृपा केली देवारे. सद्गुरुच्या योगे ठाई, सद्गुरुच्या योगे ठाई पडला निज ठेवारे. सद्गुरुच्या योगे ठाई
पडला निज ठेवा रे धन्य या नरदेहा कृपा केली देवा रे धन्य या नरदेहा कृपा केली देवा रे गज तुरंगादि देही बरडा गज तुरंगादि देही बरडा वरती पेरुनी ओवारे गज तुरंगादि देही बरडा वरती पेरुनी ओवारे ज्ञान जळाविण सुकोनी गेला ज्ञान जळाविण सुकोनी गेला पडोनी वरती मोवारे ज्ञान जळाविण सुकोनी गेला पडोनी वरती मोवारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे बहुजन्माचे सुकृत फळले बहुजन्माचे सुकृत फळले सापडला देह केव्हा रे बहुजन्माचे सुकृत फळले सापडला देह केव्हा रे श्रवणे मनने भगवत भजने श्रवणे मनने भगवत भजने घडली साधू सेवा रे श्रवणे मनने भगवत भजने घडली साधू सेवा रे धन्य या नरदेहानो कृपा केली देवा रे धन्य या नरदेहानो कृपा केली देवा रे धनदारा सुत संपत्तीचा बहु धनदारा सुत संपत्तीचा बहु पडला होता गोवारे देह यंत्रावरून उलटा देह यंत्रावरी फिरून उलटा उडून गेला रावारे उडून गेला रावारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे नामरूपात्मक मिथ्या अवघ्या नामरूपात्मक मिथ्या अवघ्या समजून हरीच्या मावारे नामरूपात्मक मिथ्या अवघ्या समजून हरीच्या मावारे निरंजनी रघुनाथ प्रसादे निरंजनी रघुनाथ प्रसादे झाला पूर्ण विसावारे निरंजनी रघुनाथ प्रसादे झाला पूर्ण विसावारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे सद्गुरुच्या योगे ठाई सद्गुरुच्या योगे ठाई पडला निज ठेवारे सद्गुरुच्या योगे ठाई पडला निज ठेवारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे धन्य या नरदेहानो कृपा केली देवारे काय लागेल ह्याच्यासाठी कृपा लक्षात यायला एवढी पार्श्वभूमी लागेल मग कृपा लक्षात येईल मग काहीतरी करता येईल परत एकदा आपल्याला निसर्गदत्तांच्या भाषेत सांगतो त्यांची भाषा या बाबतीत अधिक जवळची आणि स्पष्ट आहे म्हणून बरं व्हायला काय लागतं असं त्यांनी विचारले का त्याची मला आठवण होती म्हणून ते सांगतो मनुष्याला बरं व्हायचं तर त्याला काय काय लागेल आजारी आहोत हे कळावं लागतं ही तर पहिली गोष्ट आहे त्याला तर काही पर्याय नाही आपण आजारी आहोत हे जरा कळलं त्याच्याकडे शक्यता आहे एरवी ते बऱ्यापैकी कळतं आपण आजारी आहोत काय हात दुखतो डोळे दुखतात पाय दुखतात हात पोट दुखतं काय ते कळतं माणसाला देहाच्या बाबतीत आजारी आहोत हे बऱ्यापैकी कळतं पण हे जे पशुत्वाचं आजारपण आहे ते भल्या भल्यानं कळतं
तिथे खरी परीक्षा आहे. ते जे आजारपण आहे ते काय आहे आणि त्याच्यात फरक काय आहे हे आपण आत्ता सांगितलेल्या उदाहरणातलं एक बाजूला निवांत पडलेलं ते कुत्रं आठवून बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की फरक काय आहे. हे आजारपण काय आहे तर ते कळायला भल्या भल्यांना ते चकवतं आणि आयुष्याच्या आयुष्य जातं. खूप उशिरा लक्षात येतं, अरे का जीवन जगलं आपण असं वाटतं. तर ते जे आहे ते कळायला लागतं आहे पहिली गोष्ट. वैद्य किंवा डॉक्टर काहीतरी लागेल, काय जी पॅथी असेल आपली त्या निदानुसार ती कोणीतरी लागेल, त्याच्यावर आपली श्रद्धा लागेल की हे बरं होण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. तर त्याचं काय करायचं, आजारपण एकदा कळलं म्हणजे ते लागेल त्याच्यावर श्रद्धा लागेल, औषध लागेल, घ्यावं लागेल. नुसतं औषधी उपयोग नाही, ते मला घ्यावंही लागेल. हा एक मार्ग आहे. म्हणून ते आत्ता जे आपण म्हटलं ते त्यातलं ते त्याच्यासाठी आहे. श्रवणे मनने भगवत भजने, श्रवणे मनने भगवत भजने, घडली साधू सेवा रे. श्रवणे मनने भगवत भजने, घडली साधू सेवा रे. धन्य या नर देवा, कृपा केली देवा रे. हे जे श्रवणे मनने भगवत भजने हे शक्य आहे. औषध घ्यावंही लागेल. आता यालाही पर्याय आहे. काही माणसं अशी आहेत की ते डॉक्टर वगैरे ते आपल्या नको, आपला त्यांच्यावर विश्वास नाही, बस फसवणूक वगैरे व्हायची. आणि खरं आहे आपण काय नाही म्हणत नाही, तर फसवणूक व्हायची, तुम्हाला ती काही नको. तर म्हणले त्याला एक मार्ग आहे, मग आपणच वैद्यकशास्त्र अभ्यासावं. बरोबर, ते स्पष्ट आहे, तसं निसर्गात तो स्पष्ट असत. म्हणले आपणच डॉक्टरी अभ्यासावी, सरळ वैद्यकशास्त्र अभ्यासावं, निदान करावं, आपली काय औषध योजना आहे ती करावी आणि त्यानुसार औषध घ्यावं तरी चालेल. तेव्हा हे पुरेल काय एवढं, म्हणजे एवढं नाही पुरणार. बरं व्हायची एक इच्छा लागते. ती बारीक आहे, त्याच्यावर हे अंडरलाईन करून बाजूला काढून ठेवलेली आहे. बरं व्हायची इच्छा लागते, तिला पर्याय नाही. समजा मला बरं व्हायचं नाही, तुम्ही काय करणार? डॉक्टर नको, औषध नको, योजना नको, निदान नको, काही गरजच नाही कशाची. काय बरं व्हायची इच्छाच नसली तर काय करणार? तेव्हा यात जे साधायचं आहे ते साधायची जर इच्छा नसली समजा तर काही करता येणार नाही. म्हणून महाराजांनी सुद्धा म्हटले की आधी विचारावं. तो म्हणतो मी आनंदात आहे, तर राहू देत त्याला म्हणले, काही सांगायला जाऊ नका. किती बरोबर आहे म्हणलं, इतकं प्रॅक्टिकल कोण सांगणार? एवढं सगळं जरी अगदी तुमचं ब्रह्मज्ञान जरी असलं तरी सुद्धा तो जर म्हणला मी आनंदात आहे तर त्याला आनंदच राहू दे. कधीतरी त्याला तो धक्कापासून कळणारच आहे, कारण तो काय ज्या आनंदात आहे ते कळते आपल्याला काय आहे ते. पण आपण त्याचं कशाला त्याला हलवून जागा करा, आणखीन मोठं संकट ओढून घ्या. बरं तो काय ऐकणार नाही, त्याला काय त्याचं ताणच लागले नाही, त्याला पाणी कशाला देऊन द्यायचं, तर त्याला राहू दे म्हणलं. तसं हे आहे, ती इच्छा आहे. तर ती इच्छा जर असेल तर हे पुढचं सगळं होईल. ती तर लागेल तर तेवढी आपल्याला व्हायला पाहिजे. खरं सांगायचं तर तेवढं हो, ती इच्छा लागू दे. ठाई पडा नेजा ठेवा हे जे आहे, किंवा शेवटी जे म्हटलं आहे ते आत्मप्रकाश किंवा नामरूपात्मक ओळखलं हे सगळं. आणि आता आपण यात काय अशा अडकत नाही, शांत बरोबर जाऊ शकतो आपल्या लक्षाकडे. पक्षी जसा एखाद्या लक्षाकडे निघून जावा बरोबर, तसं हे सगळं ठेवून जसंच्या तसं आहे तसं चालू ठेवून मनुष्य आपल्या स्थितीतून बाहेर येत नाही. त्याला तिथे राहता येतं. ही जी स्थिती आहे ती मिळावी अशी एक इच्छा लागेलच. तर ती त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये साध्या मुमुक्षुत्व म्हणू. तर तेवढं तरी लागेल. तर तेवढं निर्माण हो, एवढं आपण त्यांना प्रार्थना करूयात आहे. आणि ह्यातही पुन्हा महाराज म्हणत तसं आहे, ही जी मुमुक्षुत्वाची इच्छा म्हणजे ज्याला आपण आपल्या अधिक तीव्रतेच्या भाषेमध्ये तळमळ म्हणून, महाराज म्हणजे सगळी साधनं तळमळ उत्पन्न करण्यासाठी आहेत. एवढं श्रवण केलं समजा तर त्यातून हे व्हावं अशी तळमळ निर्माण झाली किंवा इच्छा निर्माण झाली, झालं काम साधनाचं. साधनाचं खरं काम हेच की तळमळ उत्पन्न करणं. कारण ज्याला तळमळ उत्पन्न झालेली आहे, तहान लागलेली आहे, तो पाणी शोधतो, त्याचे मार्ग काढतो. तसं तो पुढे श्रवणे मनने भगवत भजने पुढे काय करायचं, साधू सेवा काय, त्याला जो मार्ग योग्य वाटेल तर तो काढेलच. तर त्याच्यासाठी पुढचं काम होईल, हे काम तेवढं व्हायला पाहिजे. तर तेवढं व्हावं आणि ती जी इच्छा लागते म्हणले तो फार मुद्दा अगदी बारीक आहे, आपण लक्षात ठेवावं आणि हे साधावं अशी इच्छा ठेवावी. थांबूया, आपल्याला वेळ झालाय. मनुजा राम सदा वदे, मनुजा राम सदा वदे, मनुजा
देही मानुनी माया आसदरे माया आसदरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे कामादिकरिपु दंडुनि अंतरि कामादिकरिपु दंडुनि अंतरि सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे ध्याई मनिया धरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे रघुवीर अक्षयी देल तूते रघुवीर अक्षयी देल तूते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे जानकी जीवन स्मरण जय जय